आकाशातून शावर येत आहे। रेल्वे सुद्धा यासाठी जबाबदार आहे, वर्ल्ड बँक सुद्धा जबाबदार आहे, त्याचबरोबर आयुक्त सुद्धा जबाबदार आहे। आणि म्हणूनच आम्ही या सर्वांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत, आंदोलन करीत आहोत। प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे प्रशासन झोपलेलं आहे, मूर्खांसारखं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी। या मनपा प्रशासनाचं करायचं काय? महापालिकेच्या प्रशासनामधल्या वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, इंजिनियर, आर्किटेक्ट, PMC या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत। हा पूल या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आला। या भुयारी मार्गाचं रचना ज्यांनी केली, ज्यांनी प्लॅनिंग केलं, ज्यांनी डिझाईन केलं, ज्यांनी याच्यावर अभियंत्यांनी याच्यावर काम केलं, ज्या गुत्तेदारांनी प्रत्यक्ष काम केलं, ज्या मनपा आयुक्तांनी ह्यांना सर्टिफाय केलं, या सगळ्यांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं। कारण जगाच्या इतिहासातला 8वा अजुबा या ठिकाणी निर्माण केला आहे। एक टुरिस्ट प्लेस नवीन या आयुक्तांनी डेव्हलप केलं आहे। याच्यामधून पाणी जात नाही। बोगदा करत असताना साधी गोष्ट आहे, म्हणजे वेड्या माणसाला सुद्धा कळेल की या ठिकाणी जर पाणी साचणार असेल तर ती जायची व्यवस्था नीटशी केली पाहिजे। परंतु आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमनं याकडे दुर्लक्ष केलं। फक्त काम करा, गुत्तेदारी करा, पैसे कमवा, उद्घाटनं करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करा, एवढेच उद्योग या शहरामध्ये सध्या चालताना दिसतात। या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे। दुसरी गोष्ट, जगामध्ये कुठंच नाही भुयारी मार्गावर आवरण टाकलेलं, आच्छादन टाकलेलं, ते आपल्या इथं टाकलेलं आहे। बरं, ते टाकताना तरी काळजी घ्यावी, त्याच्यातूनही पाणी पडतं आहे एकदम। म्हणजे जवळपास 80,000 लोकांना रोजचा या ठिकाणी त्रास आहे, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, वरतून पाण्याने स्नान होतंय, श्रावर बरसले जातात। अशा पद्धतीचा 8वा अजुबा या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल मनपा प्रशासन आणि राज्य शासनाचं अभिनंदन करण्यासाठीचं हे आंदोलन आहे। जाम होते कारण याचं डिझाईन प्रॉपरली झालं नाही। या ठिकाणी पाणी साचतं, लोक पाण्यातून जाऊ शकत नाही आणि हा मुख्य रस्ता कारण नसताना वाहतुकीसाठी बेजार केला गेला असं माझा स्पष्ट आरोप आहे। आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही, लोक रोजच याच्यातून जातात। काही क्षण त्या लोकांच्या भावना जाणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत।